नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात महाकॉमेंट्री आणि आजचा विषय आहे अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन 2026. एक असा बॅटल ग्राउंड आहे हा अमरावती जो विदर्भाचं फ्युचर ठरवू शकतो. अमरावती म्हणजे केवळ सिटी नाही तर विदर्भ पॉलिटिक्सचा मिरर आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच AMC 2011च्या सेन्ससनुसार सुमारे 6.5 लाख पॉप्युलेशन असलेली ही अर्बन लोकल बॉडी आहे. पण नंबर्सपेक्षा महत्त्वाचं आहे पॉलिटिकल कंट्रोल, कारण AMCवर सत्ता म्हणजे रिजनल डॉमिनन्स. जर आपण थोडा फ्लॅशबॅक घेतला तर 2017च्या AMC निवडणुका निर्णायक ठरल्या होत्या. भाजपने थेट 45 आउट ऑफ 87 जिंकत क्लिअर मेजॉरिटी मिळवली होती. मेयर म्हणून चेतन गावंडे आले आणि BJPने अमरावतीवर फर्म ग्रीप बसवला. काँग्रेसला 15 वॉर्ड्स, MIMला 10, शिवसेनेला 7, BSPला 5, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीला 3 वॉर्ड्स मिळाले होते. उरलेले RPI, आठवले आणि इंडिपेंडंटकडे गेले होते. हा रिझल्ट म्हणजे पॉवर शिफ्ट मुवमेंट होता. 2017मधील ही विक्ट्री BJPसाठी ॲक्सिडेंटल नव्हती. काँग्रेस विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती, अर्बन डेव्हलपमेंट प्रॉमिसेस होते आणि BJPचे स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन. हा सगळा विनिंग फॉर्म्युला होता BJPचा. पण त्यानंतर इलेक्शन्स काही लगेच डिक्लेअर झाले नाहीत. OBC रिझर्वेशन आणि वॉर्ड डिलिमिटेशन आणि कोर्ट केसेस यामुळे महाराष्ट्रामधल्या महानगरपालिका निवडणुका काही वर्षांनी पुढे ढकलल्या गेल्या. AMC पण त्याला अपवाद नव्हती. 2025मध्ये अखेर स्टेट इलेक्शन कमिशनने वॉर्ड फॉर्मेशन फायनल केली. रिडिलिमिटेशन असूनही 87 वॉर्ड्स रिटेन करण्यात आल्या. म्हणजे मैदान तेच, पण खेळाडू बदललेले. आता ऑफिशियल इलेक्शन शेड्यूल जाहीर झालेलं आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी 2026ला काउंटिंग. हे इलेक्शन्स महाराष्ट्रामधल्या 29 सिविक बॉडीजमध्येच होणार आहेत. त्यामुळे पॉलिटिकल टेम्परेचर ऑलमोस्ट हाय आहे. नॉमिनेशन फायलिंग अंतिम टप्प्यात आहे आणि पार्टीजमध्ये लास्ट मिनिट मॅन्युवरिंग जोरात सुरू आहे. रिबेल्स, विरोधक, निगोशिएशन्स, विड्रॉवल्स सगळं ऑन रेकॉर्ड नाही आहे, पण बिहाइंड द सीन खूप काही घडतं आहे. आत्ताच झालेल्या म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायत इलेक्शन्समध्ये महायुती अलायन्सने मोठी बाजी मारली. फेज 1चे इलेक्शन रिझल्ट्स जे 21 डिसेंबर 2025 रोजी डिक्लेअर झाले, त्यामध्ये भाजप लेड कोएलिशनने 288 पैकी 207 प्रेसिडेंट्स पोस्ट मिळवल्या होत्या, नगराध्यक्षपद. आणि हा रिझल्टमध्ये कॉन्फिडन्स बूस्टर होता त्यांच्यासाठी, विशेषतः विदर्भामध्ये. अमरावती डिव्हिजनमध्ये महायुतीचं डॉमिनेशन हे स्पष्टपणे दिसते. दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना UBT, शरद पवार यांची NCP आणि काँग्रेस या आघाडीला स्टेट वाईड फक्त 44 नगराध्यक्षांच्या पोस्ट मिळाल्यात. हा परफॉर्मन्स MUAसाठी वेकअप कॉल होता. ग्राउंड लेवल कोऑर्डिनेशन, कॅडर मोटिवेशन आणि अलायन्स क्लॅरिटी या सगळ्यांची कमतरता दिसून आली. BJPचे फॉर्मर ग्रुप लीडर तुषार भारती यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही सोलो कॉन्टेस्टसाठी रेडी आहोत. याचा अर्थ त्यांचं कॉन्फिडंट इव्हिडंट आहे. CM देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 27 डिसेंबरला अमरावतीमध्ये डिस्कशन्स पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. पण दुसऱ्या दिवशी या दोन पक्षांच्या रिपच्या बातम्या बाहेर आल्या आणि आहे ना क्लासिक पॉलिटिकल आयरनी. आता अजित पवार यांच्या NCP बाबत अमरावतीमध्ये मिक्स्ड सिग्नल आहेत. काही रिपोर्ट्स म्हणतात BJP NCP लोकल अंडरस्टँडिंग शक्य आहे काँग्रेसला काउंटर करण्यासाठी. ओरिजिनली महायुतीने प्लॅन केला होता की महाराष्ट्रामधल्या सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्समध्ये युनायटेड कॉन्टेस्ट करायचा. विदर्भामधल्या नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर यावर त्यांचा विशेष फोकस होता. मिड डिसेंबर 2025ला नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे उदय सामंत यांची मीटिंग झाली. प्रिन्सिपल ॲग्रीमेंट झाला आणि शीट शेअरिंग 27 डिसेंबरपर्यंत फायनल होईल असं सांगितलं गेलं. बावनकुळे यांनी पब्लिकली कन्फर्म केलं
की अमरावतीमध्ये अलायन्स असेल आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीसुद्धा महायुतीसोबत असेल. स्ट्रॅटेजी क्लिअर होती, काँग्रेस कन्सॉलिडेशन रोखायची. पण लोकल इक्वेशन्सने सगळा गेम बदलला आहे. BJPला 2017चा मेजॉरिटी आणि रिसेंट सोलो विन्स यावर विश्वास होता. त्यामुळे BJPचा स्टँड हा डॉमिनंट पार्टनर म्हणून कायम राहिला. शिंदेंची जी शिवसेना आहे त्यांनी मात्र 25 वॉटची डिमांड केली होती अमरावतीमध्ये. त्यांचा आर्ग्युमेंट होता ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ आणि रिस्पेक्टेबल शेअर. BJPने काउंटर ऑफर दिला फक्त 15-16 जागांचा वॉर्डचा. इथेच निगोशिएशन यांच्या स्टॉल झाल्या. इगो, ॲरिथमॅटिक आणि ऑप्टिक्स हे सगळं क्लॅश झालं आणि 28 डिसेंबरला रिपोर्ट्स आले की अमरावतीमध्ये महायुती ब्रेकअप मोडमध्ये आहे. शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांनी 28 डिसेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता प्रेस कॉन्फरन्स अनाऊन्स केली होती. इंडिपेंडंट कॉन्टेस्टचा संकेत दिला जात होता. हा मोमेंट म्हणजे त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकला असता. पण ऐन वेळेवर ही प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल केल्या गेली. स्टेट वाईड महायुतीमध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, पण पुण्यासारख्या ठिकाणी NCP सोलो कॉन्टेस्ट करत आहे. अमरावतीमध्ये वेट अँड वॉचच्या सिच्युएशन आहे. MUAसाठी अमरावती म्हणजे रेअर अपॉर्च्युनिटी आहे. काँग्रेसचा हिस्टॉरिकल बेस आहे इथे. महायुती स्प्लिट झाला तर वोट डिव्हिजन होऊ शकते. शीट शेअरिंग डिटेल्स जरी अजूनपर्यंत पब्लिकली आलेले नसले तरी पण काँग्रेस लीडिंग रोलमध्ये असेल असे सिग्नल्स आहेत. MUA म्हणजेच मवियाने युनायटेड कॉन्टेस्ट केल्यास ॲरिथमॅटिक ॲडव्हान्टेज त्यांना मिळू शकतो. स्टेट वाईड प्रॅग्मॅटिझम दिसतो आहे. शरद पवार यांच्या NCPने काही ठिकाणी अजित पवार यांच्यासोबत टायअप केला आहे. पुण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे. आयडिओलॉजीपेक्षा विनिंग लॉजिक इथे जास्त महत्त्वाचं ठरतं आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या मेजर कॉर्पोरेशन्समध्ये UBT आणि MNS अलायन्स झालं आहे. पण अमरावती या लिस्टमध्ये नाही. कारण सिंपल आहे, MNSचा जो प्रेझेन्स विदर्भामध्ये आहे तो लिमिटेड आहे. शरद पवार यांनी लोकल लीडर्सना अलायन्स डिसिजन घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे अपॉर्च्युनिस्टिक टायअप्स शक्य आहेत. MIM 2017मध्ये 10 वॉर्ड्स जिंकली होती. हिंदुत्व वोट स्प्लिट झाला तर MIMला फायदा होऊ शकतो, खास करून मुस्लिम डॉमिनेटेड वॉर्ड्समध्ये. BSP दलित पॉकेट्समध्ये अजूनही रिलेव्हंट फॅक्टर आहे. 5 वॉर्ड्स हा छोटा आकडा जरी वाटत असला तरी पण मार्जिन पॉलिटिक्समध्ये याचं इम्पॉर्टन्स मोठं असते. रवी राणा यांचा स्वाभिमान पार्टी 3 वॉर्ड्समध्ये जिंकली होती, पण त्यांचा स्ट्रॉंग लोकल इन्फ्लुएन्स आहे, हे नाकारून चालता येणार नाही. शिवसेना बाहेर पडली तर BJPसोबत YSP रवी राणा यांची YSP कॉन्टेस्ट करेल असा अंदाज आहे. इंडिपेंडन्स, रिबेल्स आणि लोकल इन्फ्लुएन्सर्स हे सगळे वोट कटर्स ठरू शकतात. अमरावतीमधला महायुतीचा जो रिफ्ट आहे हा आयसोलेटेड इश्यू नाही आहे. विदर्भामधला इतर अनेक कॉर्पोरेशनसाठी तो प्रिसिडेंट ठरू शकतो. अपोजिशन महायुतीवर आयडिओलॉजिकल मिसमॅच असल्याचा आरोप करते, विशेषतः NCPच्या एंट्रीवर. फडणवीस हर्डल्स डिनाय करतात, पण टॉक्स चालू आहेत हे मान्य करतात. शेवटी वोटर्ससाठी अलायन्सपेक्षा इश्यूज महत्त्वाचे असतात. इन्फ्रास्ट्रक्चर, वॉटर सप्लाय, रोड्स, ड्रेनेज, अर्बन प्लॅनिंग हे रिअल मुद्दे कॅम्पेनमध्ये डॉमिनेट करतील. नॉमिनेशन क्लोजिंग जवळ येत आहे. कॅन्डिडेट सिलेक्शन, डोअर टू डोअर आउटरीच आणि मायक्रो मॅनेजमेंट हे सगळं सुरू आहे. अमरावती इलेक्शन म्हणजे लोकल प्रॅग्मॅटिझम ओव्हर आयडिओलॉजी याचं टेक्स्टबुक एक्झाम्पल ठरणार आहे. तर मित्रांनो, अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन इलेक्शन 2026 ही केवळ एक सिविक इलेक्शन नाही, तर विदर्भ पॉलिटिक्सचा मूड इंडिकेटर आहे. महायुती युनायटेड राहते की स्प्लिट होते? MUA ॲडव्हान्टेज घेते का? MIM किंगमेकर ठरते का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला 16 जानेवारीला मिळेल, ज्या दिवशी काउंटिंग आहे. अशाच डीप डाईव्ह ॲनालिसिससाठी सबस्क्राईब करा महाकॉमेंट्रीला. मी आहे तुमचा होस्ट राजाभाऊ मोहोळ. पुन्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद. आवडल्यास
शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.